बऱ्याच ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये असं बघायला मिळतं की स्टाफ टिकत नाही, तर त्याचे काही रिझन्स असतात. तर तुमच्या रेस्टॉरंटमध्ये असं काही होतं का की स्टाफ टिकत नाही आहे, सारख्या अडचण येतात, तर त्यांना आपण जर काही चांगल्या गोष्टी जर दिल्या तर आपल्या इथं ते नक्कीच टिकून राहतील. जसं की सगळ्यात पहिल्यांदा चांगल्या क्वालिटीचं फूड आपण दिलं, सकाळच्या टायमाला नाश्ता दिला, चहा दिला, त्या राहण्यासाठी एक चांगली त्यांना स्टाफ रूम आपण अरेंज करून दिली. त्याच्यानंतर त्यांना जर प्रोडक्टवरती काही इन्सेंटिव्ह आपल्याला जर देता आले, जे वेटर असतील किंवा कॅप्टन असतील, तर ते पण अजून एक चांगलं राहील. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर दिवाळीचे जे काही बोनसेस वगैरे असतात, काही स्मॉलर अमाऊंटमध्ये वगैरे तुम्ही दिले, किंवा काही फेस्टिवल्सला काही तुम्ही त्यांना कपडे वगैरे दिले, किंवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण तिथंही काम करू शकतो. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर क्लिअर ड्युटी टायमिंग, किंवा 8 तास तर 8 तास, 9 तास तर 9 तास, जे काय तुमच्याकडे ड्युटी आवर्स चालू आहे तर ते क्लिअर, आणि त्या पद्धतीने मार्केटमध्ये जी सॅलरी आहे तीच सॅलरी जर तुम्ही सेम दिली तर तुम्हाला अडचण नाही येणार. तुम्ही मार्केटपेक्षा कमी सॅलरीज जर दिल्या तर 100% ते तुमच्याकडं नाहीच टिकणार. या सगळ्या गोष्टींवरती जर आपण काळजी घेतली तर 100% आपल्याकडं मुलं यायचा प्रेफरन्स जो आहे तो जास्त ठेवणार ज्यावेळेस रिटर्न येताना.